महिला विडी कामगार म्हणतात प्रणिती शिंदे यांनाच निवडून आणणार। शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापुरातील बीडी कारखान्यातील प्रचार मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत सोलापूर शहरातील विविध बीडी कंपनीतील ब्रँचेसमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचे आवाहन कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले। त्यावेळी सर्वच बीडी कंपनीतील कामगारांनी आमच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रणितीताई शिंदे यांनाच निवडून आणणार असा निर्धार व्यक्त केला। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दुसऱ्या टप्प्यात 27 एप्रिल ते 3 मे अशी प्रचार मोहीम सुरू आहे। त्या अंतर्गत आज सकाळी 9 वाजता 9 ते 12 वाजेपर्यंत सुमारे 8 ब्रँचेसना भेटून प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले। त्यावेळी सर्व बीडी कामगार महिलांनी वरील निर्धार केला। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली बीडी कारखान्यात प्रचार मोहीम अभियान यशस्वी करण्यासाठी कामगार सेनेचे विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, रेखा आडकी, मीराबाई लुचावाले, लक्ष्मीबाई इप्पा, पप्पू शेख, रमेश चिलबेरी आदींनी विशेष परिश्रम घेतले। नमस्कार, जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रत्येक बीडी कारखान्यामध्ये कामगारांना प्रबोधन करणं, प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही पूर्ण प्रचार यंत्रणा चालू आहे। त्या माध्यमातून आज ठाकूर सावदेकर बीडी कंपनीमध्ये आमच्या माता भगिनी महिलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महाविकास आघाडीला का मतं घालावं, प्रणिती शिंदे मॅडमना काच मतं घालावं या बाबतीमध्ये त्यांना प्रबोधन केलं आणि रामाच्या नावाने काम करून घेणाऱ्या या मोदी सरकारला दाम त्यांचं वसूल करण्याचं काम सुद्धा आमचं चालू आहे की ज्याप्रमाणे अगोदर काम हाथ में काम मुंह में राम, हाथ में काम मुंह में राम, त्याचबरोबर बीडी उद्योगाला वाचविण्यासाठी धूम्रपान कायदा काढण्यासाठी, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा भाव भडकले या सर्व बाबतीमध्ये चर्चा केल्यानंतर, संवाद साधल्यानंतर बीडी कामगार महिलांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे यावेळेला महाविकास आघाडीच्या सोलापूरचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना आम्ही प्रचंड मताने विजयी करू अशा प्रकारचे या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि 100% प्रणिती शिंदे यांना विजयी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं त्यांनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे। म्हणून मी जास्त न बोलता ही प्रचार मोहीम संपूर्ण सोलापुरातील सर्व कारखान्यामध्ये जवळजवळ एक पद्धतीने यावेळेला जेणेकरून मोदी सरकारला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडीचा जय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। प्रणितीताई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।